नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे. स्वागत आहे तुमचं रहालेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता पुणे शहरातील मांजरी येथे. तर मित्रांनो, कोणतंही शुभ कार्य करण्याआधी आपण श्री गणेशाच्या नावाने सुरुवात करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे अष्टविनायकापैकी एक असलेले ठिकाण श्री चिंतामणी थेऊर येथे. तर मित्रांनो, हे देवस्थान पुणे शहरातील मांजरीपासून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि लोणीपासून जवळपास 7 किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आजपासून जवळपास 28 वर्षापूर्वी 1996 मध्ये एक हिंदी मूवी रिलीज झाली होती. त्या मूवीचं नाव आहे प्रेम ग्रंथ. तर मित्रांनो, जवळपास सर्वांनीच ही मूवी पाहिली असणार, कारण खूप हिट झाली होती मूवी. तर मित्रांनो, या मूवीमध्ये ऋषी कपूर, माधुरी दीक्षित, प्रेम चोप्रा, शम्मी कपूर आणि ओम पुरी हे मोठे कलाकार त्या मूवीमध्ये भूमिकेत होते. तर मित्रांनो, याच मूवीचे काही सीन त्या मंदिराच्या परिसरामध्ये घेतलेले आहेत. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच या मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीच्या मंदिराजवळ. या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी छोटासा बोर्ड लावलेला आहे, वाहनतळ. म्हणजे तुमचे जे व्हेकल आहे ते या ठिकाणी तुम्ही पार्किंगला लावू शकता. तर या ठिकाणी छोटंसं टेम्पल आहे, श्री चिंतामणी ग्रामविकास प्रतिष्ठान थेऊर. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी छोटीशी कमान आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भावी भक्तांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला श्री चिंतामणी गणेश प्रतिकृती वस्तू संग्रहालय आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे आहे श्री चिंतामणी गणपतीचे मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, अष्टविनायक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 8 गणेश असा होतो. श्री गणेशाची महाराष्ट्रात 8 प्रमुख देवस्थाने आहेत. ही सर्व देवस्थाने पुणे शहराच्या जवळपास आहेत. मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव ही 8 ठिकाणे आहेत. त्यामुळेच यांना अष्टविनायक असे संबोधले जाते. अष्टविनायकाच्या परिक्रमेतील श्री चिंतामणी गणपती थेऊर हे मंदिर 5व्या स्थानी येतं. परंतु बहुतांश भक्तजन सोयीस्कर होण्यासाठी मोरगाव नंतर दुसऱ्या स्थानी हे ठिकाण करतात. ब्रह्मदेवाने आपल्या मनाची शांती करण्यासाठी या ठिकाणीच श्री गणेशाची पूजा आराधना केली होती. म्हणून या ठिकाणाला थेऊर असे नाव पडले. पौराणिक कथेनुसार राजा अभिजित आणि राणी गुणवती यांना गणसूर नावाचा मुलगा होता. तो एक बलवान पण लोभी राजपुत्र होता. एकदा गणासूर कपिल ऋषींच्या आश्रमात आश्रयास गेला. कपिल मुनीजवळ सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी रत्न होते. त्यावेळी कपिल मुनींनी या रत्नाचा वापर करून पंचपक्वान असलेले भोजन गणासुराला दिले. हे पाहून गणासूर आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनात मुनींजवळ असलेल्या रत्नाचा मोह निर्माण झाला. गणासुराने कपिल मुनींकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली. परंतु मुनींनी ते रत्न देण्यास गणासुराला नकार दिला. त्यानंतर बळाचा वापर करून गणासुराने
चिंतामणी रत्न मुनींकडून हिसकावून घेतले. त्यानंतर कपिल मुनींच्या तपस्येने प्रसन्न होऊन श्री गणेश गणासुराला या ठिकाणी असलेल्या कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत केले आणि ते कपिल मुनींना स्वाधीन केले. याचे बक्षीस म्हणून कपिल मुनींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेले गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही गर्दी खूप आहे आणि आपला योग चांगला आहे, कारण आपण ऐन आरतीच्या वेळी या ठिकाणी उपस्थित आहे. तर सुट्टीचे दिवस नसल्यामुळे तरी आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, प्रेम ग्रंथ मूवीचे सीन या ठिकाणून पण घेतलेले आहेत. तर मूवीचा एक सीन जो आहे तो या ठिकाणून घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. याच ठिकाणी ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित याच ठिकाणी हात जोडून उभे असतात. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणून घेतलेला आहे. याच ठिकाणून ऋषी कपूर आतमध्ये प्रवेश करतात. ती पाठीमागची जी मोठी घंटा आहे ती तुम्ही मॅच करू शकता आणि ते पाठीमागचे झाड. तर मित्रांनो, दर्शन घेतलेलं आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही, त्याच्यामुळे प्रत्यक्षात मूर्ती कशी दिसते हे तुम्हाला पाहावयास मिळणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी छोटी छोटी देवस्थान आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पण एक छोटंसं मंदिर आहे. सध्या त्याला कुलूप लावलेलं आहे. तर आता आपण आलोय मंदिराच्या मागच्या बाजूस. तर या ठिकाणून तुम्ही दृश्य पाहू शकता मंदिराचं. किती भव्य आणि किती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भक्तजनांच्या रांगा लागलेल्या असतात आणि या ठिकाणी आहे अन्नछत्र. वेळ लिहिलेली आहे 12 ते 2. तर या दरम्यान आपल्याला महाप्रसाद मिळतो. या ठिकाणी पण छोटंसं मंदिर आहे. तर दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. या ठिकाणी आहे नंदी महाराज. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत आहे.
तर चला जाऊया आता बाहेर. श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मंदिराचे मुख्य द्वार उत्तरेकडे आहे आणि ते मुळा मुठा नदीच्या मार्गाला जोडते. श्री चिंतामणी हे श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे असे मानले जाते. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस याच मंदिरात व्यतीत केले. या ठिकाणी आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक. या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे. थोडंसं पुढे जाऊया तर या ठिकाणी त्यांची मूर्ती विराजमान आहे. तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. सुनो, ये झुमके तर याच ठिकाणाहून ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित चालत येतात. ती पाठीमागची घंटा तुम्ही मॅच करू शकता. त्यावेळेला पण ती तशीच होती. त्याला कलरिंग केलेलं आहे आता. तर याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. त्या काळामध्ये पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळत आहे आणि एक घंटा महाड येथे आपल्याला पाहावयास मिळते. मंदिरातील श्रीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडीची आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मूवीच्या तिसऱ्या सीनकडे. तर मित्रांनो, प्रेमग्रंथ मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणी ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित याच ठिकाणी उभे असतात. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तर याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. तर या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय आहे आणि त्याच्याच साईडला या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊया. या ठिकाणी बजरंगबली हनुमान यांची मूर्ती विराजमान आहे. तर पाहू शकता किती दिव्य आणि किती तेजस्वी ही मूर्ती आहे. या ठिकाणी श्री मारुती स्तोत्र या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, प्रेमग्रंथ मूवीतील जेवढे पण सीन या मंदिराच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेले आहे. आता आपण जाणार आहे मंदिराच्या बाहेर. तर मित्रांनो, प्रेमग्रंथ मूवीतील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. याच ठिकाणी ऋषी कपूर माधुरी दीक्षितच्या पाठीमागे पाठीमागचं झाड आणि ती शॉप तुम्ही मॅच करू शकता. तर याच ठिकाणून तो सीन घेतलेला होता. तर मित्रांनो, जेवढे सीन पॉसिबल होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेले आहे.
तर मित्रांनो, प्रेमगंध मूवीचे जेवढे पण सीन या मंदिराच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे आपण पाहिलेले आहेत. सोबतच मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कुठल्या प्लेसबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.